कांद्याच्या बाजारभावात चढ उतार होत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार ह्या 3 दिवसांमध्ये लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव जे तर ते बंद ठेवण्याचा निर्णय कांदा व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। आता आपण पाहू शकतात की मी लासलगाव बाजार समितीच्या आवारात आलेला असून या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे। या ठिकाणी कांद्याचे लिलाव जे तर ते झालेला असून या ठिकाणी जर बघितलं तर या कांद्याला जो आहे तर तो जास्तीत जास्त 1400 रुपये तर सरासरी 800 ते 900 रुपये इतका बाजारभाव मिळत आहेत। आणि अशा परिस्थितीत आता 3 दिवस कांद्याचे लिलाव जे तर ते बंद ठेवण्याचा निर्णय जो कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे। तर त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने जे कारण दिलेले आहेत की होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त मजूर वर्ग जो आहे तर तो आपल्या गावी जात असतो आणि कांदा पाठवण्यासाठी जे तर ते रेल्वे वॅगन उपलब्ध होत नसल्या कारणामुळे 3 दिवस जे तर त्या 3 दिवसांमध्ये घेतलेला कांदा कसा निकस करावा त्यासाठी या ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तर तो घेतल्याचा बाजार समितीचे व्यापारी संचालक आणि कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी सांगितलेलं आहे। तसे आशयाचं बाजार समितीला पत्र सुद्धा दिलेलं आहे। त्याच्यामुळे आता 3 दिवस कांद्याचे लिलाव होणार नसल्यामुळे आपल्या कांद्याचा कांदे पुढे विक्री करावं। येत्या मंगळवारी होळी सण आहे व बुधवारी धुलीवंदन हे सण असल्याने लेबरची वेळेवर उपलब्धता होत नाहीये आणि त्यानंतर रेल्वे वॅगन या उपलब्ध होत नाहीये। त्यातली त्यात जो वॅगन उपलब्ध झाल्या तर त्या पोहोचण्यासाठी अतिशय 100 किलोमीटर जाण्यासाठी त्यांना 4-4 दिवस लागत आहे आणि कुठेतरी हा कांदा नाशवंत असल्यामुळं तो वेळेवर जर पोहोचला नाही तर तो खराब होतो आणि याच कारणामुळं येत्या सोमवार ते बुधवार या दरम्यान व्यापारी वर्ग लिलावाच्या कामकाजात सहभागी होण्यास असमर्थ आहे। या पद्धतीचं पत्र आम्ही बाजार समिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेलं आहे। त्याचं प्रमुख कारण एक लेबरची उपलब्धता आणि रेल्वेकडे वॅगन उपलब्ध नसल्यामुळे आणि ती वॅगन वेळेवर पोहोचत नसल्यामुळे हे कारण असल्याने जो माल व्यापारी वर्गाने खरेदी केलाय त्याचे जर वेळेवरच विल्हेवाट लागली नाही तर कुठेतरी तो माल खराब होईल आणि त्याच्यातून शेकडो कोटी रुपयाचं व्यापाऱ्यांचं नुकसान होईल। या कारणामुळे व्यापारी वर्ग हा 3 दिवस लिलावाच्या कामकाजात सहभागी होणार नाही असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।